छत्रपती संभाजीनगरमधील प्रभाग क्रमांक 4मध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे तन्वी दीपक मुंडले या 21 वर्षीय तरुणी निवडणुकीसाठी उभ्या आहेत. आपण बघतोय त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये महिला मंडळही बैठकीला आलेल्या आहेत. नेमकं काय आहे त्यांच्या निवडणूक लढवण्यामागची रणनीती आणि काय त्यांना निवडून यायचं आहे जाणून घेऊया त्यांच्याकडनं. छत्रपती संभाजीनगरमधील प्रभाग क्रमांक 4मध्ये आपण आलेलो आहे. प्रभाग क्रमांक 4मध्ये फक्त 21 वर्षाच्या तरुण उमेदवार उभ्या आहेत. आपल्यासोबत तन्वी आहेत. काय सांगाल तुम्ही एकदम 21व्या वर्षी राजकारणात आलेल्या आहे? माझं 21 वर्षाचा नाही आहे. माझे पप्पा खूप वर्षांपासून भाजपमध्ये कार्य करत आहे. ओके. आणि 20-25 वर्षापासून हे आम्ही सर्विस आमची देत आहे सगळ्या पब्लिकला. ओके. आणि माझं हे खूप चांगलं एक्सपिरियन्स आहे कारण आमचं खूप पुराणा पॉलिटिक्समध्ये आहे आधीपासून. आणि मी माझ्या पप्पांना सपोर्ट करते आहे आणि ते त्यांच्या पावलांवर चालते आहे. आता तुम्ही म्हणजे कॉलेज वगैरे ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आहे? नाही, माझं आता इंजिनिअरिंग चालू आहे. ओके. ते आम्ही सोबतच हँडल करतो आहे. आणि जे काही प्रॉब्लेम्स आहे आमच्या यंग गर्ल्स यंग जनरेशनच्या, जे आमचं पडेगाव खूप लांब पडतो, सिटीपासून बाहेर आहे. आणि ते माझा स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्सेस आहे जे अनसेफ आहे गर्ल्ससाठी. त्यावर आम्ही लक्ष देणारे खूप जास्त, कारण तुम्हाला माहीत आहे की आता आपल्या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप केसेस झालेले आहेत गर्ल्स बरोबर. त्याच्यावर आम्ही खूप जास्त लक्ष देणार आहे. आणि आपल्या लक्ष्मी कॉलनीमध्ये पण खूप प्रॉब्लेम्स आहे, जे काय वॉटर पाईपलाईन्स आणि ड्रेनेजचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे. त्याच्याकडे खूप लक्ष देणार आहे आता. आणि पब्लिक पण खूप खुश आहे की ते भाजप आता वोटिंग करण्यासाठी आहे, कारण 10 वर्षापासून नव्हती. तर फर्स्ट टाईम कमळाचं बटन त्यांना दाबायला भेटते, त्यामुळे ते खूप खुश आहे. आता तुम्ही कॉलेज कोणत्या डिग्रीला म्हणजे कोणतं चालू आहे? माझं आता कम्प्युटर इंजिनिअरिंग चालू आहे. माझा डिप्लोमा झाला आहे गव्हर्मेंट कॉलेजमधून आपल्याकडेच. आणि आता इंजिनिअरिंगसाठी मी जाणार. मग आता निवडून आल्यानंतर काय कराल? सर्वात पहिले मुलींसाठी काय कराल? जसं की मी सांगितलं, खूप अनसेफ आहे आता आणि सिटीपासून खूप लांब असतो. ऑटो रिक्षावाले चांगले भेटत नाही आणि खूप माझे बी पर्सनल एक्सपिरियन्सेस आहे. त्यामुळे आता आपण त्याच्यावर खूप लक्ष देणार आहोत आणि गर्ल्ससाठी सेफ करणार आहोत. आणि आता सध्या मुलींना, जी तुमच्यासारख्या मुली आहेत, त्यांना काय संदेश देणार आहे आता म्हणजे निवडणुकीला मतदान करण्यासाठी? आता तर फर्स्ट वोटर्स त्यांना खूप खूप अभिनंदन की आता तुम्ही वोट करू शकता. पण तुम्ही चांगले बघून कोण काम करतो आहे आणि कोण तुमच्यासाठी लढणार आहे त्याला वोट द्या. आणि फर्स्ट वोटर्स प्लीज वोटिंगला या आणि मतदान करा. जनतेला काय आव्हान करणार आता? तरुणांना तर केलंच. हो, जनतेला पण तेच आहे की तुमचे मतं खूप इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की भाजप काय सगळे काम करतो. आणि देवाभाऊचा आता देवेंद्र फडणवीस ऑनरेबल आपले CM, त्यांचं पण खूप काम आहे, तुम्ही स्वतः बघितलं आहे. आणि आपल्या आई बहीण सगळ्यांसाठी त्यांनी योजना पण काढलेली आहे आणि ते देणारच मतदान. ते आम्हाला खात्रीने सांगतं की आम्ही देणारच. निश्चितच. आपण बघतोय वयाच्या 21व्या वर्षी जे यंग जनरेशन आहे ते पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. आणि आपल्यासोबत तन्वी आहेत, जे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि वयवर्ष फक्त 21 आहे. खरं तर त्यांची जी स्वप्न आहेत की निवडून आल्यानंतर महिलांसाठी मुलींसाठी सुरक्षित छत्रपती संभाजीनगर आणि विकासासाठी काम करणार आहे.